भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतना अनेक मार्ग होते, पण त्यातला एक मार्ग होता थेट संघर्षाचा, ज्याने ब्रिटिश सत्तेच्या अगदी मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या याच क्रांतिकारकांबद्दल बोलणार आहोत. त्यांचं ध्येय काय होतं, त्यांचा संघर्ष कसा होता आणि त्यांचा तो वारसा जो आपण कधीच विसरू शकत नाही. त्या काळातला हा खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न होता. संपूर्ण स्वातंत्र्याचं स्वप्न तर सगळेच पाहत होते, पण ते मिळवायचं कसं, मार्ग कोणता निवडायचा? आणि याच एका प्रश्नामधून दोन वेगवेगळे विचारप्रवाह समोर आले. एक होता अहिंसेचा, तर दुसरा क्रांतीचा. आणि क्रांतिकारकांनी आपला मार्ग अगदी स्पष्टपणे निवडला होता. तर मग काय होतं या क्रांतिकारकांचं स्वप्न? असा नेमका काय विचार होता त्यांचा, जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत होता? चला जरा समजून घेऊया. क्रांतिकारकांच्या विचारांचा गाभा अगदी स्पष्ट होता, एकदम क्लिअर. त्यांचं ठाम मत होतं की अर्ज विनंत्या करून किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलनं करून काही स्वातंत्र्य मिळणार नाहीये. त्यांच्या मते ब्रिटिशांना या देशातून बाहेर काढायचं असेल तर सशस्त्र क्रांती हाच एकमेव आणि शेवटचा मार्ग होता. पण फक्त विचार करून किंवा स्वप्न बघून भागत नाही, बरोबर ना? हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्याकडे एक पक्की योजना होती, एक ठोस रणनीती. त्यांची कामाची पद्धत मोठी शिस्तबद्ध होती. सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे गुप्त संघटनांचं एक जाळं तयार करायचं. त्यानंतर क्रांतीसाठी ज्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या होत्या, म्हणजे शस्त्र आणि पैसा, ते गोळा करायचे. मग जे नवीन सदस्य सामील होतील त्यांना एकदम कडक प्रशिक्षण द्यायचं आणि सगळ्यात शेवटी ब्रिटिश राजवटीला हादरा देण्यासाठी बॉम्ब आणि दारूगोळ्यांचा थेट वापर करायचा. त्यांच्या अनेक गुप्त संघटना होत्या, पण त्यातल्या दोन संघटनांनी तर क्रांतीची मशालच पेटवली होती. एक होती बंगालमधली अनुशीलन समिती आणि दुसरी महाराष्ट्रातली अभिनव भारत. याच संघटना देशभरातल्या तरुणांना एकत्र आणण्याचं आणि क्रांतीच्या कार्याचं केंद्र बनल्या होत्या. साहजिक आहे, या थेट आव्हानाला ब्रिटिश सरकार काही शांतपणे सामोरं जाणार नव्हतं. त्यांनी ही चळवळ चिरडून टाकण्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. आता ब्रिटिश सरकार गप्प बसणारं थोडीच होतं. त्यांनी ही चळवळ मुळापासून उखडून टाकण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आणि अत्यंत निर्दयीपणे ती चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि याचे परिणाम खूपच गंभीर आणि हृदयद्रावक होते. अनेक क्रांतिकारकांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासारखे मोठे खटले चालवले गेले. काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली, तर देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या कित्येकांना हसत हसत फासावर जावं लागलं. चला आता त्या चेहऱ्यांची ओळख करून घेऊया, ज्यांनी आपल्या शौर्याने आणि त्यागाने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. यातलं पहिलं नाव म्हणजे खुदीराम बोस, जे सर्वात तरुण वयात देशासाठी शहीद झाले. रामप्रसाद बिस्मिल आणि अभिनव भारतचे संस्थापक विनायक दामोदर सावरकर यांसारख्या नेत्यांनीच तर क्रांतीची ज्योत पेटवली होती. आणि ही नावं तर शौर्य आणि बलिदानाचं जणू प्रतीकच आहेत. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचं योगदान आणि त्यांचा त्याग हा तर भारताच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा लढा फक्त भारतातच लढला जात नव्हता. मादाम कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला होता. बरं, इतक्या मोठ्या संघर्षानंतर या क्रांतीचं पुढे काय झालं, त्याचे परिणाम काय होते आणि तिने आपल्या मागे नेमका कोणता वारसा सोडला? हे एक कटू सत्य आहे की सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्य मिळवण्याचं त्यांचं तात्काळ स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. ब्रिटिश सरकारने त्यांची चळवळ काही प्रमाणात दाबीन टाकण्यात यश मिळवलं होतं. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. क्रांतीची ही आग फक्त शस्त्रांनीच नाही तर विचारांनीही पसरत होती. अरविंद घोष यांनी त्यांच्या वर्तमान रणनीती नावाच्या पुस्तकात लष्करी प्रशिक्षण आणि युद्ध कौशल्यांवर खूप भर दिला होता, ज्यामुळे अनेक तरुण प्रेरित झाले. इतकंच नाही तर त्यांचेच बंधू बरिंद्र कुमार घोष यांनी युगांतर नावाच्या दैनिकातून याच क्रांतिकारक विचारांचा जोरदार प्रसार केला. या लेखनामुळे क्रांतीची आग घराघरात पोहोचली होती. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय झाला? जरी त्यांचं तात्काळ ध्येय साध्य झालं नाही, तरी त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. त्यांच्या शौर्याने आणि त्यागाने संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला एक जबरदस्त प्रेरणा दिली. इतकंच नाही तर त्यांच्या मार्गाने नंतरच्या अनेक नेत्यांनाही प्रभावित केलं. आणि शेवटी हाच प्रश्न मागे उरतो की एखादी क्रांती जरी तात्काळ यशस्वी झाली नाही, तरी ती येणाऱ्या पिढ्यांसाठी इतकी मोठी प्रेरणा कशी काय बनू शकते?
यावर विचार करायला हरकत नाही.